आज मी इथे शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचामृत बनवलेले आहे, त्याचबरोबर त्याचं अगदी परफेक्ट असं प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे। असं म्हणतात की पंचामृत खाल्ल्याने आपली गट हेल्थ म्हणजेच पाचन क्षमता सुधारते, त्याचबरोबर आपल्या आरोग्यालाही त्याचे भरपूर फायदे आहेतच, हे तुम्हाला माहितीच आहे। तर ते प्रमाणात कसं बनवायचं ते मी समोर व्हिडिओ सांगतेच आहे। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे सर्वात प्रथम मी घेतलेले आहे एक बाउल घेतलेला आहे मोठं, म्हणजे कारण की आपल्याला जेवढ्या क्वांटिटीने बनवायचं आहे त्यानुसार आपण प्रमाण घेऊया। तर इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यात मी 1 चमचा शहद म्हणजे मध घातलेला आहे। अगदी शुद्ध असं मध घ्यायचं। तर इथे मी आधी 1 चमचा शहद घालून घेते आहे। बघा, हे शहद आहे, 1 चमचा घालते। कुठलाही 1 चमचा प्रमाणासाठी घ्यायचा, म्हणजे अगदी प्रमाणात आपलं पंचामृत बनतं। तर 1 चमचा मी इथे शहद घेऊन घेतलेला आहे। आता शहदाच्या दुपटीने आपल्याला इथे तूप घालायचं आहे। तूप हवं तर तुम्ही मेल्ट करून घेऊ शकता, मी इथे मेल्ट नाही केलेला आहे। तर मी इथे असंच घालते आहे, ते मग घोटलं की मिक्स होऊन जातं, कारण की रूम टेम्परेचरमधलं तूप आहे। तर शहदाच्या दुप्पट आपल्याला तूप घालायचं आहे। तुपाच्या दुप्पट आपल्याला साखर घालायची, म्हणजे 1 चमचा शहद झालं, 2 चमचे तूप झालं, तर 4 चमचे आपल्याला साखर घालायची आहे। म्हणजे शहदाच्या दुपटीने तूप, तुपाच्या दुपटीने साखर। आता 3 वस्तू झालेल्या आहेत। बघा, इथे 4 चमचे मी साखर घालून घेतलेली आहे। आता साखरेच्या दुपटीने आपल्याला इथे घालायचं आहे दही। तर 4 चमचे मी साखर घातलेली आहे, 4 चमच्याची दुप्पट ही 8 चमचे होतात, तर मी इथे 8 चमचे दही घालून घेते। दही हे अगदी एकदम आंबट नसावं, ताजं दही असावं। तर आता मी 8 चमचे इथे दही घालून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 16 चमचे मी दूध घालणार आहे, कारण की दही 8 चमचे घातलं तर 8ची दुप्पट 16 होते, म्हणून इथे मी आता 16 चमचे दूध घालून घेते आहे बरोबर। तर इथे मी बघा काउंट करा 3, तर मी आता पूर्ण 16 चमचे दूध घालून घेते। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, त्या नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करून बघा आणि त्यांना बघा तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर तर नक्कीच करा, कारण की ही जी पद्धत आहे शास्त्रशुद्ध पद्धत, ही आपल्या देवालासुद्धा ही पंचामृत पावन होतं नेहमी प्रमाणात असलेलं म्हणून। तर आता हे बाउल माझं छोटं पडत आहेत, मी दुसऱ्या भांड्यात काढून याला मिक्स करून घेते आहे। तर तुम्ही शक्यतो पहिल्यांदाच मोठं भांडं घ्या, मला वाटलं यात होईल म्हणून मी ते छोटं घेतलं, पण आता मी शेवटी ट्रान्सफर करून यात मोठ्या याच्यात हे करून घेतले आहे। मिक्स करून घेते, व्यवस्थित मिक्स करून घ्या, व्यवस्थित असं घुसळून घ्या, म्हणजे आपलं पंचामृतमधली जी साखर आहे किंवा बाकीचे जे पदार्थ आहेत ते मिक्स होणार। आता मी छोट्याशा भांड्यात काढून घेतलं आहे, त्यावर तुळशीचं पान ठेवायचं, म्हणजे आपलं पंचामृत अगदी रेडी। देवाला पावन होणारं पंचामृत शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रमाणात बनवलेलं तयार आहे। तर मग रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा, त्याचबरोबर शेअर करा मित्रांना आणि भेटूया पुढच्या रेसिपी। तोपर्यंत बाय।